कृष्णा नदी पुलावर सुरक्षा जाळी बसवण्याच्या मागणीसाठी दिनांक 13 जानेवारी ते 16 जानेवारी 2026 दरम्यान आमरण उपोषण करण्यात आले होते। त्यावेळी सुरक्षा जाळीचे काम पूर्ण होईपर्यंत पुलावर 2 सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत अशी विनंती प्रशासनास करण्यात आली होती। दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी एका महिलेने पुलावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली। ही बाब अत्यंत गंभीर असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तात्काळ 2 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, यासाठी कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना निवेदन देण्यात आले। नमस्कार, मी ॲडव्होकेट पद्मजा मिलिंद लाड। आत्ता 13 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान जे कृष्णा नदीवर सुरक्षा जाळी बसवण्यासंदर्भात जे उपोषण आम्ही केलेलं, त्या उपोषणाच्या दरम्यान माननीय आमदार साहेब आणि नगराध्यक्ष साहेबांना आम्ही जाळी बसवेपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 सुरक्षा रक्षक तैनात केले जावेत आणि त्याचबरोबर पोलिसांची पेट्रोलिंग देखील त्या ठिकाणी झाली पाहिजे असं आम्ही तोंडी सांगितलेलं होतं। पण आज पण एका महिलेनं त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवानं ती वाचली, किंवा तिथं काही माणसं उपस्थित होती, त्यांनी तिला वाचवलं। तर आत्ता आम्ही पोलीस निरीक्षक साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की त्यांनी त्या स्पॉटला 2 सुरक्षा रक्षक तैनात करावेत आणि पेट्रोलिंगची व्यवस्था करावी।